कुपवाड अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटी व निर्बंधामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. बँकेचे क्रेडिट सोसायटीत रूपांतर होऊन 5 वर्षासाठी संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन जितेन रायनाडे आणि व्हाईस चेअरमन वसंत गुरव यांची निवड झाली आहे. दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी समाजातील कुपवाड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कुपवाड या बँकेची स्थापना केली, परंतु सर्वसामान्य कर्जदारांच्या थकीत कर्जामुळे बँकेचा NPA वाढत गेल्यामुळे तसेच परदेशी बँकांना वाव देण्याच्या जाचक धोरणामुळे प्रथम आपल्या बँकेवर निर्बंध लादून नंतर बँकिंग परवाना रद्द केला. प्राध्यापक शरद पाटील यांनी या निर्णयाविरोधात सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केंद्र व राज्य शासनाकडे अपील दाखल केले. सदरचे अपील केंद्राने फेटाळले, मात्र राज्य शासनाने मंजूर केले. त्यानुसार ग्राहकांच्या ठेवीला संरक्षण मिळावे आणि सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक गरज पूर्ण व्हावी यासाठी बँकेचे क्रेडिट सोसायटीमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यावर त्रिसदस्य व्यवस्थापन मंडळ नियुक्त करून त्यांच्याद्वारे पहिले वर्ष कामकाज करण्यात आले. त्यानंतर सन 2026-27 ते 2031-32 या पंचवार्षिक काळाकरिता झालेल्या निवडणुकीत नव्याने बिनविरोध संचालक मंडळ निवडून आलेले होते. यावेळी सर्व नूतन संचालक वृषभ पाटील, मुबारक सनदी, श्रीनिवास माधवांना, रवींद्र पाटील, तात्यासो पाटील, अशोक मोहिते, रवींद्र माने, सौ मंगल अशोक आडभोटे, श्रीमती पद्मश्री राजकुमार पाटील, मलगोंड पाटील, दादासाहेब पाटील व शशिकांत गायकवाड यांच्यासह बँकेचे अधिकारी रावसाहेब पाटील आणि मुकुंद चव्हाण हे उपस्थित होते.